नमस्कार सर. मी आध्यात्मिक मार्गावर गेल्या 1-1.5 वर्षांपासून ओशोंना ऐकतोय. त्यांना ऐकल्यानंतरच मी या मार्गावर किंवा जे अध्यात्मातील गुरु आहेत, त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यांना जाणून घेणं, वाचणं सुरू केलं. साधारण वर्षभरापासून मी तुम्हालाही ऐकतोय. तर ओशोंकडून मी असं ऐकलं होतं, YouTubeवर त्यांना ऐकलं. तर एका ऑडिओमध्ये ते बोलतात, की बुद्धांचं असं म्हणणं आहे, की तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्याग करायचा नाहीये आणि तिचा उपभोगही घ्यायचा नाहीये. फक्त तुम्हाला त्या गोष्टीबद्दल जागृत व्हायचंय. जर तुम्ही जागृत झालात, तर तुम्ही ती गोष्ट समजून घ्याल. तर हे जागृत होणं म्हणजे काय? आणि एखाद्याला हे कसं समजेल, की तो जागृत झालाय आणि त्या गोष्टीचा उपभोग घेत नाहीये किंवा त्याने तिचा त्यागही केलेला नाहीये? नाही. यात केंद्रस्थानी गोष्ट नाहीये. तुम्ही जे विधान केलंय त्यात असं वाटतंय की जणू ती गोष्टच केंद्रस्थानी किंवा प्रमुख आहे, की गोष्टीचा त्याग करायचा नाहीये, गोष्टीचा उपभोग घ्यायचा नाहीये, गोष्टीबद्दल फक्त जागृत व्हायचंय. असंच बोलतात ना? नाही? अध्यात्मात गोष्टीला काही महत्त्व नसतं. अध्यात्मात गोष्ट केंद्रस्थानी नसते. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल जागृत व्हायचं नाहीये. तुम्हाला फक्त जागृत व्हायचंय. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात जागे होता, तेव्हा छतावर लटकलेल्या पंख्याबद्दल तुम्ही जागे होता का? जेव्हा जाग येते, तेव्हा दिसत तर असेलच. जेव्हा जागे होता, तेव्हा भिंतीबद्दल जागे होता का? की उशीबद्दल जागृत होता? का घरच्यांबद्दल जागे होता? जेव्हा जाग येते, तेव्हा हेच सगळं समोर दिसत असणार. समोरच्या भिंतीवर टीव्ही लटकलेला असेल. तुम्ही त्याच्याबद्दल जागृत होता का? तुम्ही कुणाबद्दल जागृत होता? जेव्हा जागरण होतं, तेव्हा ते जागरण कुणाबद्दल होतं? कोणत्या गोष्टीसाठी जागरण होतं? प्रत्येक गोष्टीसाठी की कोणत्याही एका गोष्टीसाठी नाही. जागरण हे फक्त जागरण असतं. तर जागृत होण्याचा खरा अर्थ असतो आत्मज्ञान. आत्मज्ञानात गोष्टींना महत्त्व नाही. आत्मज्ञानात स्वतःला महत्त्व आहे. मी कोण आहे? हे आहे जागृत होणं. एकदा तुम्ही जाणून घेतलं, की तुम्ही कोण आहात, मग तुम्हाला तात्काळ हे देखील समजतं, की हे जग काय आहे. मग तुम्हाला हे देखील समजतं, की तुमच्या मुक्तीच्या प्रवासात जगाशी काय संबंध ठेवायचा आहे. त्याग करणं, उपभोग घेणं या सगळ्या खूप नंतरच्या गोष्टी आहेत. मला आधी तर हे माहीत असावं, की मी कोण आहे? त्याग करणारा किंवा उपभोग घेणारा मी कोण आहे? मला कसं माहिती, की कोणती गोष्ट त्याज्य आहे? मला कसं माहिती, की काय उपभोगण्यासारखं आहे? मला स्वतःबद्दलच काही माहीत नाही. एका वेळेसाठी कल्पना करा, की तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तुम्ही विसरलात, की तुम्ही कोण आहात? आता काय ऑर्डर कराल? करा बरं. तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेला आहात आणि काहीतरी झालं इथं, ज्यामुळे तुम्ही विसरलात, की तुम्ही कोण आहात. आता काहीतरी ऑर्डर करून दाखवा. तिथं उपभोग घेण्याच्या गोष्टीही आहेत आणि त्याग करण्याच्याही गोष्टी आहेत. सांगा कशाचा उपभोग घ्याल आणि कशाचा त्याग कराल? लवकर सांगा. तुम्ही पूर्णपणे विसरलात, की तुम्ही कोण आहात. फक्त तुम्हाला एक धूसर असा अनुभव येतोय, की तुम्ही आहात. पण स्पष्टपणे हे माहीत नाही, की तुम्ही नक्की कोण आहात. सांगा काय कराल? काय खाल आणि काय नाकाराल? आपण अगदी तशाच प्रकारे या जगात आहोत. हे जग म्हणजे ते रेस्टॉरंट आहे, जिथं आपण पोहोचलो आहोत. आपल्याला माहिती नाही, की आपण कोण आहोत. सांगा, काय ऑर्डर करायची आणि कोणत्या गोष्टीला म्हणायचं, की हे तर अजिबात आणू नका. सांगा पाहू. मग आपण काय करतो? आपण म्हणतो, तुम्हीच काहीतरी घेऊन या. पूर्ण समाज हा वेटर आहे, आचारी आहे, मॅनेजर आहे. तुम्ही बसला आहात आणि तुम्हाला माहीत नाही, की तुम्हाला काय स्वीकारायचं आहे आणि काय त्यागायचं आहे. त्याचा निर्णय तो आत बसलेला शेफ घेतोय. तो धर्मगुरू झालाय. मॅनेजर जो पूर्ण व्यवस्था चालवतोय, तो राजकारणी झाला आणि वेटर तुमच्यासमोर आणून ठेवतोय, हेच खा. तो तुमचा कुटुंब प्रमुख झाला आणि तुम्ही फक्त बसलेले आहात. कोणा दुसऱ्याने बनवलं, तिसऱ्याने आणून तुमच्यासमोर ठेवलं आणि आता तुम्ही आश्चर्याने बघताय. एवढंच नाही, तिथं अजून एक जण आहे, जो तुमच्या तोंडात ते कोंबून पण देतो. खा. हो, बिल मात्र तुम्ही भरता. बिल दुसरं कुणीही भरणार नाही. तुम्हाला विचारलंही गेलं नाहीये, की तुम्हाला काय खायचंय आणि काय नाही. कोणीतरी शिजवलंय.
कोणीतरी ठरवलंय की तुमच्या समोर काय ठेवायचं आणि कोणीतरी तुमच्या तोंडात ते कोंबलंय आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला म्हटलं जातं, आमचे उपकार आहेत तुमच्यावर, चला ऋण फेडा. आम्ही तुमच्यासाठी इतकं काही केलंय, उपकार विसरलात का? तू बदल्यात काही देणार नाहीस का? चल ऋण फेड. हेच करतोय आपण या जगात. आणि जे आपण खातोय ते पचत पण नाहीये. इतका उपभोग घेतला आणि बऱ्याच गोष्टींचा त्यागही केलाय प्रत्येकाने. जे भोगलं त्यातून काय मिळतंय? ज्याचा त्याग केला त्यातून काय मिळतंय? माहिती कुठे आहे की या जगात कोणती गोष्ट संबंध ठेवण्यालायक आहे आणि कोणती नाही? कारण ज्याला संबंध ठेवायचा आहे त्याला आत्मज्ञान नाहीये बाबा. स्वतःचाच तर संबंध जोडायचा आहे ना. आपल्यालाच माहित नाही की मी कोण आहे. मग आपण कुठेही कशावरही हात ठेवतो. ज्याप्रमाणे तुमची पूर्णपणे स्फूर्ती गेली तर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर हात ठेवाल की हेच खाऊन घेऊया. लहान मुलांना बघितलं नाही का माती खाताना? त्यांना स्वतःबद्दल काही माहित नसतं. ते माती खातील, तोंडात काहीही उलटसुलट टाकत राहतात. आईला काळजी वाटत राहते. माझा धाकटा भाऊ होता. त्यानं कासवछाक मच्छर लावायची अगरबत्तीच खाऊन टाकली. जमिनीवर ठेवली होती. अर्धी जळलेली होती, अर्धी नव्हती. तो शेजारी बसला होता. मस्त आणि चॉकलेटसारखं त्यानं सगळं खाऊन टाकलं. डार्क चॉकलेट. डार्क ह्युमर. काही माहीत नसतं. काहीही खातात. असंच गाय बिचारी गायींच्या वासरांना कापून त्यांच्या मांसाचे गोळे बनवून त्याचा चुरा करून पुन्हा त्यांच्याच अन्नात मिसळून त्यांना खायला दिलं गेलं. त्यांनी ते खाल्लं सुद्धा. त्यामुळे त्यांना मॅड काऊ डिसीज झाला. आपल्याला मॅडमॅन डिसीज आहे. आपल्याला माहितीच नाही की हे जग आपल्याला काय भरवतंय. खायला देणं याचा अर्थ समजतोय ना? फक्त तोंडाने खाणं नाही, तर आयुष्यालाच खाऊन टाकणं. आपल्या पूर्ण आयुष्यात या जगाने काय भरलंय हे आपल्याला काहीच माहित नाही. आपल्यासमोर जो कोणी जे काही ठेवतोय ते आपण आणि मग म्हणतो की मजबुरी आहे, नशीब आहे, देवाने दिलंय हो. ते देवाने नाही, तुमच्या बेशुद्धीने दिलंय. अगदी तसंच जसं आपण म्हणतो की मुलं देवाची देणगी आहे. देवाची नाही, तर ती आपली बेशुद्धी आणि वासनेची देणगी आहे. देवाने काय केलंय? तसंच आपलं जे काही आहे ते देवाने नाही घडवलं, तर आपल्या बेशुद्धीने घडवलंय. तुम्ही आयुष्यात जिथे कुठे आहात, तिथे का आहात? आणि दुसरी कोणतीही गोष्ट जाणून घेता येत नाही. वेदांत आणि साधारण आध्यात्मिक शिकवण यात मोठा फरक आहे. साधारण आध्यात्मिक शिकवण वारंवार भरकटते आणि इकडे तिकडे गप्पा मारायला सुरुवात करते. जगात हे असं आहे, जगात ते तसं आहे. वेदांत भरकटलेल्या माणसाला वारंवार ओढून परत घेऊन येतो आणि सांगतो, मी, बाकी सगळं सोडा. या सगळ्याच्या केंद्रस्थानी कोण बसलंय त्याबद्दल बोला. तर ही गोष्टीचा उपभोग घेण्याबद्दल नाहीये, गोष्टीचा त्याग करण्याबद्दल नाहीये, गोष्टीला जाणून घेण्याबद्दल पण नाहीये. ही साधारण पातळीवरची शिकवण झाली. गोष्ट गोष्ट गोष्ट. कोणत्या गोष्टी? या सगळ्या गोष्टी कुणासाठी आहेत? माझ्यासाठी आहेत. मग आधी स्वतःबद्दल बोलूया ना. तर वेदांत सांगतो, आधी स्वतःबद्दल बोला. मी कोण आहे? मला स्वतःबद्दल माहीत झालं तर मग सगळं माहीत झालं. आणि मला स्वतःचंच माहीत नाही आणि मी इकडे तिकडे 100 गोष्टी बोललो तर तो वेडेपणा आहे. हे स्वतःसोबत ठेवा. तुम्ही कोण आहात हे पूर्णपणे विसरलात आणि रेस्टॉरंटमध्ये बसला आहात. विचार करा. आपल्या स्थितीचा विचार करा. जसं हे ब्रह्मांड आणि त्याच्याबरोबर मधोमध तुम्ही बसला आहात. हे असं. मी कोण आहे? आणि इतकं मोठं बिल तुमच्यासमोर आणून ठेवलं गेलंय.